कोकणातील आंबा कसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याचे हे उदाहरण बघा. इतका सारा मोहर असूनही प्रत्येक आंब्यावर केसरं आलेली आहेत, परंतु आंब्याचा कुठेही पत्ता नाही. हे का झालं आहे तर झटपट श्रीमंत बनण्याची जी मनीषा आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्याच पायावर हातोडा मारून घेतलेला आहे. म्हणजे आपलेच पाय आपण कसे तोडायचे ह्याचे उत्तम उदाहरण बघा. बघा ही इतकी केसरं असताना सुद्धा ह्याच्यावर एकही आंब्याचं फळ कुठे दिसत नाहीये. विचारवंत काही सांगत असतील, मोठे कृषीतज्ञ सुद्धा काही ना काही त्याच्यावर कारणं सांगत असतील. माझ्या मते जे सगळं होत आहे त्याला कारण एकच आहे, केमिकलचा वारेमाप वापर करून या सगळ्याचा सत्यानाश करून घेतलेला आहे या कोकणातल्या लोकांनी. भविष्यात कोकणातला आंबा दिसेल ह्याचीच मुळात शक्यता कमी आहे. बघा, अगदी तुम्हाला मी जवळून दाखवलं, कितीही फुलं आली तरी याच्यावर आंब्याचा लवलेश सुद्धा नाही आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येकाला श्रीमंत पुढे व्हायचं आहे. प्रत्येकाची हीच परिस्थिती आहे. निसर्गाच्या विरोधात जाऊन काहीतरी साध्य करायचं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पण ते असं कसं शक्य आहे? निसर्गाच्या पलीकडे जाऊन आजपर्यंत कोण सक्सेस झाला नाही. ह्याच्यापुढे होण्याचीही शक्यता कमी आहे. खार हा प्रकार इतका पडलेला ह्याच्यावर आहे की विचारून सोय नाही. पण तरीही माणूस थांबायला तयार नाही. हा प्रकार कसा आहे, वांज बाईकडून जबरदस्ती पोरं पाहिजेत असा हा प्रकार आहे. पण कोकणातला शेतकरी जर इतक्यातच सुधारला नाही तर याची परिस्थिती खूप कठीण होणार आहे. हे बघा, एवढ्यानंतर ही 2 आंब्याची फळं दिसत आहेत. खर्च लाखोच्या घरात आहे, पण तरीही ही लोक सुधारण्याच्या मागे नाहीत. कोकणातला शेतकरी हे बघा, हे एक फळ आहे, पण ते फळ आत्तापासूनच डॅमेज आहे. ह्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे बघा, आत्तापासूनच हे फळ डॅमेज आहे. मग आंब्यामध्ये कंप्लेंट येतात, तक्रारी असतात, कसं काय असते. पण हे जर आज सुधारले नाहीत तर कोकणातला आंबा नामशेष होण्यासाठी असा कितीसा वेळ लागेल. आणि खार हा प्रकार इतका आहे की जणू झाडांवरती डांबर ओतला आहे असा प्रकार झालेला आहे. वेळीच जर लोकांनी ह्याची सावधगिरी नाही घेतली, कारण होतंय कसं, कोकणात आपल्या जिकडे तिकडे परिस्थिती कशी आहे की बागा कराराने दिल्या जातात. कराराने 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष. त्याच्यामुळे होतं काय, मालक पैसे घेऊन झालेला असतो. हे बघा, मालक पैसे घेतो आणि मग जो बागा घेणारा असतो, ज्याने इन्व्हेस्टमेंट केलेली असते, तो काय करतो, औषधांचा वारेमाप वापर करतो. कारण त्याला सुद्धा पीक काढायचं असतं. कारण त्याने जर पीक नाही काढलं तर त्याला त्याचं हे कसं होईल, म्हणजे त्याचा पैसा कसा निघेल. म्हणून मग वर्षानुवर्षे त्याला दरवर्षी औषधांचा मारा करायचा, केमिकलचा मारा करायचा. पारंपरिक उपाय आता सगळे त्यांनी थांबवलेले आहेत. जे निसर्गाला मान्य होतं ते आता त्यांनी सगळं ते थांबवलेलं आहे. आणि इतकी चढाओढ लागली आहे की लाखो रुपयाची औषधं
ह्या झाडांवरती ते वापर करतात आणि झाडं बिघडवून टाकतात। मला एक सांगा, रोगी माणसाला, एखादा रोगी असतो तो नुसता औषधाने बरा होतो का? तर त्याचं उत्तर आहे सरळ आणि स्पष्ट आहे की नाही। नुसती औषधं खाऊन कोणीही रोगी बरा झालेला माझ्या तरी आठवणीत नाही। तर त्या औषधाबरोबर त्याच्यासाठी त्याच प्रकारचा खुराकही लागतो। कोणाला खुराकाची काही पडलेले नाही, कारण मालक म्हणतो मी पैसे घेतले आहेत, आणि घेणारा जो असतो, कराराने जो भाग घेणारा असतो, त्याला कसाही करून तो पैसा काढायचा असतो। थोडक्यात कसं, जर प्रत्येक स्त्रीला प्रत्येक वर्षी जर मूल झालं, प्रत्येक वर्ष, तर त्या स्त्रीचं आयुष्य असं कितीचं राहील का? मग तसंच निसर्गात आहे तो। निसर्गाच्या पलीकडे जाऊन तुम्ही काही करू शकत नाही। हे बघा, आता एवढं फिरल्यानंतर हे 4-2 आंबे आता इथे दिसायला लागले आहेत। ही जर अशीच परिस्थिती राहिली तर कोकणातला आंबा नेस्तनाबूत व्हायला असा कितीचा वेळ लागेल? खरंच आता शेतकऱ्यांना विचार करायची गरज आली आहे की सगळा औषधांचे हे केमिकल वापरायचं सोडून द्या। एक 2-5 वर्ष थोडे पेशन्स ठेवा, की भले उत्पन्न नाही आलं तरी चालेल, पण हे करताना सर्वांनी करायला पाहिजे, एक दोघाचं काम नाही। पुढची 2-4 वर्ष तुम्ही केमिकलचा वापर बिलकुल सोडून द्या। 2-4 वर्ष तुम्हाला पीक येणारही नाही, पण झाडं त्या 2-4 वर्षात सावरतील आणि पुढच्या 5 वर्षानंतर जसं जे पारंपरिक पीक येत होतं पहिल्यापासून, तसं पीक येऊ लागेल आणि त्याची गोडी नक्कीच अवीट असेल। नमस्कार।